चलो आपला कालचा चॅप्टर खूपच महत्वाचा होता. सगळ्यांनी वाचला असेल तुमच्या रे- तुमच्या लेवलवर तर ठीक आहे. नसेल वाचला तर तुम्ही वाचा. मी सगळ्यांना सांगितलेलं की मला आठवण करा की ग्रुपवर जर पीडीएफ नसेल मराठी तर टाका म्हणून. पण बहुतेक रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चालू केलं. हा येस. ओके. तर तुम्ही हे करू शकता म्हणजे मी आता आठवणीने मीच टाकते. तुम्ही तुमच्या लेवलवर पण कालचा चॅप्टर बराच महत्वाचा आहे. म्हणजे इमॅजिनेशन कसं करायचंय तुम्ही तुमच्या लेवलवर पण वाचावा असं मला वाटतंय. कारण की त्यात सगळ्या एरिया मधली स्वप्न कशी तुम्ही लिहू शकता, कशी इमॅजिन करू शकता, सगळ्या स्टेप्स असतात. म्हणजे अगदी लक्षात नाही आलं तरी तुम्ही व्हिडिओ परत ऐकू शकता. म्हणजे मला नाही समजलं की कुठल्या स्टेप कसं इमेजिन करायचं आहे किंवा कशी कल्पना करायची किंवा आपण हे म्हटलं की जी स्वप्न बघायचे विजन बोर्ड कसा बनवायचा आहे त्यात आपण बोललेलो आहे व्हिडिओमध्ये किंवा त्यात पीडीएफ मध्ये लिहिलेलं पण आहे. सो जर मला नाही आठवलं तर आपण व्हिडिओ बघू शकतो किंवा तुम्ही पीडीएफ वाचा जे काही असेल ते तुम्हाला जे इझी वाटतं इझी वे आहे त्यातून तुम्ही करा आणि तुम्हाला नक्कीच ते म्हणजे तो महत्वाचा आहे त्यामुळं ते करणं खूप गरजेचं आहे. कारण बघा स्वप्न आपण पहिल्यांदा लिहिलेले अगदी मला वाटतं डे वन चालू झालेला हे चॅप्टर चालू पण होते त्यावेळेस आपण आपल्या वॉन्टेड गोष्टी लिहिलेल्या समृद्धी कशात हवी आहे ते पण लिहिलेलं. पण तरी पण आपण चॅप्टर आहे हा 13वा स्वप्न लिहायचा आणि इमॅजिन करायचा म्हणजे जर तो एवढ्या मोठ्या एवढ्या लेट आहे याचा अर्थ त्याला तेवढी कृतज्ञता आपण आपल्यामध्ये कृतज्ञतेची पॉझिटिव्ह एनर्जी आपण आपल्यामध्ये अवेअर केलेली आहे, जागृत केलेली आहे, निर्माण केलेली आहे, तेव्हा मग तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. आणि तेवढी मी कृतज्ञतेची एनर्जी निर्माण केल्यामुळे मी फोर्थ स्टेजवर जाऊ शकते आहे का नाही. फोर्थ स्टेज कुठली सांगितली आपल्याला, कल्पना करा, इमॅजिन करा. तर हे इमॅजिन करणं कसं कसं इझी झालं माझं कशामुळे झालं तर आपण ते कृतज्ञतेची जे काही आतापर्यंत ज्या असाइनमेंट केलेल्या आहेत एनर्जी मिळवलेली आहे त्यामुळे मी कृतज्ञता इमॅजिन करून त्या स्वप्नाच्या खूप जवळपर्यंत पोहोचले. हं? तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिज्युअलायझेशन पण आणि विजन बोर्ड पण हे महत्वाचं पण आहे. स्वप्न कसं लिहायचंय त्यात पण त्यांनी सांगितलेले आणि त्यात ऑलमोस्ट सगळे एरिया कव्हर केलेले आहेत. बिझनेस, आरोग्य, पैसा, शिक्षण, एक्झाम्स आहे की नाही. सगळ्या म्हणजे सगळे एरिया कव्हर केलेले आहेत. कसे लिहायचं ते सांगितलेलं आहे. सो तुम्ही तो चॅप्टर तुमच्या लेवलवर अगदी नाही समजला तरी परत व्हिडिओ बघा किंवा पुस्तकाचे मी पीडीएफ टाकते ती वाचा पण तो महत्वाचा आहे. ते केलं तर तुम्हाला पुढचे जे चॅप्टर आहेत आता इथून पुढचे सगळे ऍडव्हान्स चॅप्टर असतील तर तुम्हाला त्याचा तुमच्या लाईफमध्ये जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही जी आत्ता स्वप्न 10 लिहिलेली आहेत ती अजून फास्ट स्पीडनी तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे पूर्ण व्हायला सुरुवात होईल. सो हे खूप स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत आणि त्या फॉलो करणं पण खूप गरजेचं आहे. अगदी मी स्वप्न लिहित नाही, बघत नाही, वाचत नाही आणि डायरेक्ट मी इमेजिन केलं. ते होतील, पण म्हणजे कसं होणार, की मला मला एखादी कार हवी आहे. मला सपोज मर्सिडीज कार हवी आहे, पण ती मला मिळणार आहे. पण मला आत्ता हवी आहे, पण मग मला ती 2-3 वर्षांनी मिळेल. असं आहे ते. सो मला जर लवकर माझे स्वप्न पूर्ण करायचे तर ते स्टेप बाय स्टेप जाणं खूप गरजेचं आहे. हं? तर आपण आत्तापर्यंत आपण मॅजिकल मॉर्निंग, मॅजिकल मॅजिक रॉक ह्या 2 असाइनमेंट केलेल्या आहेत, है की नाही? रात्रीचं अगदी झोपताना मी मॅजिक रॉक मी कृतज्ञतेमध्येच कशी झोपू शकते आणि सकाळी उठल्यानंतर माझी पहाट कशी, माझी सकाळची मॉर्निंग कशी मी सकाळ कशी माझी कृतज्ञतेमध्ये चालू करू शकते हे आपण मागच्या दोन्ही चॅप्टर मध्ये केलेलं बघितलेलं आहोत. आणि आजचा 14वा दिवस कुठला आहे, अनुभवा जादूचा दिवस. आता मी माझा अख्खा दिवस जादूचा कसा घालवू शकते. कधी कधी आपलं असं होतं की नाही, आपल्याला एखादा दिवस एकदम बेस्ट जातो आणि आपल्याला संध्याकाळी असं वाटतं वाव काय छान दिवस गेला आजचा, मस्त फ्रेश वाटतंय आज पण.
एवढं काम केलं पण कंटाळा नाही आणि खूप आनंदी आतून वाटतं, समाधानी वाटतं की नाही. असा असा एखादा दिवस आपला छान एकदम सगळं गेलं, आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या, एखाद्या नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या, एखादं नवीन काहीतरी भेटलं, एखादी नवीन काहीतरी गुड न्यूज मिळाली आणि माझा अख्खा दिवस बेस्ट जातो. असा दिवस माझे जवळजवळ हा जो माझा बेस्ट डे आहे, बेस्ट दिवस आहे, तो माझा कायम असेच सगळे माझे दिवस आयुष्यामध्ये येण्यासाठी आपण काय करू शकतो, की सगळेच दिवस माझे बेस्ट जावेत, खूप आनंदाने जावे. ब्रेकडाऊन्स येणार आहेत का आयुष्यामध्ये? येणार आहेत. पण त्याचा जो मी खूप म्हणजे त्याचा इफेक्ट, त्याचा इम्पॅक्ट, म्हणजे काय म्हणतात, त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर जो पूर्वी व्हायचा, हे पुस्तक करायच्या आधी पूर्वी व्हायचा, तो खूप म्हणजे त्याचं जे इम्पॅक्ट, परिणाम आहे, तो खूप कमी प्रमाणात होणार आहे, किंवा मी त्याच्याशी खूप इझी टॅकल करून बाहेर पडू शकणार आहे. तर आपण आपला अख्खा दिवस कसा मॅजिकली घालवू शकू, ते आपण ह्या 14व्या दिवसामधून शिकणार आहोत. अनुभवा जादूचा दिवस हा चॅप्टर. आता दीपक चोप्रा हे इंडियाचे आहेत. हे पुस्तक बघा कोणी लिहिलंय? रॉन्डा बर्न ह्या च्या अमेरिकेच्या आहेत रायटर. आणि त्यांनी कोणाचं दिलेलं आहे? हेतुपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. दीपक चोप्रा, जन्म 1946, डॉक्टर आणि लेखक. हे इंडियातले आहेत दीपक चोप्रा. तर त्यांनी हे वाक्य बोललेलं आहे आणि त्यांचं वाक्य त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये घेतले. म्हणजे रॉन्डा बर्न ची लेखिका असून पण तिने सगळ्या लोकांचे स्टडी, जे मोठी मोठी लोक आहेत, मोठ्या मोठ्या विषयांमधले एक्सपर्ट लोक आहेत, आणि आपले बघितलेलं आहे त्यांनी की बायबल, कुराण, बुद्धांबद्दल लिहिलेलं आहे, मोहम्मद पैगंबराबद्दल लिहिलेलं आहे, जैन धर्मीय महावीरांबद्दल लिहिलेलं आहे. सगळ्यांचा त्यांनी रेफरन्स दिलेला आहे. इवन महात्मा गांधींबद्दल दिलेलं आहे. आता ते डॉक्टर बघा, डॉक्टर दीपक चोप्रा हे इंडियाचे आहेत आपल्या. त्यांचं सुद्धा त्यांनी जे काही कोट्स दिलेले आहेत त्यांनी इथे ऍड केलेले आहेत. हे जे म्हणजे सगळ्या लोकांचा, सगळ्या देशातल्या काही महत्वाच्या लोकांचा त्यांनी अभ्यास करून यामध्ये मांडलेला आहे. तर दीपक चोप्रांचं काय म्हणणं आहे की हेतुपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. म्हणजे काय जादू सामावलेले? हेतुपूर्ण म्हणजे काय? हेतुपूर्ण शब्द म्हणजे काय? म्हणजे मी ठरवून एखादे शब्द जेव्हा मी बोलते त्याच्यामध्ये जादू सामावलेली असते. आता मी यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मी ज्यांच्याकडून हे सगळं शिकलीये, म्हणजे अश्विन मॅम असतील, अरविंद सर असतील, ॲनी असेल, किंवा बाकीचे दुसरे व्हॉलेंटियर आहेत, म्हणजे आम्ही ज्यांच्या सकाळचं पहाटेचं ह्याच्यामध्ये अमृतवेलामध्ये आम्ही काही दिवस प्रॅक्टिस करायचे ग्रॅटिट्यूड रायटिंगची, तर त्या असतील. ह्या बऱ्याचशा लोकांमधून मी जे काही शिकले, त्यांच्या सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण बेस काय? फक्त कृतज्ञता. फक्त प्रत्येकाचं वेगवेगळ्या पॉइंट, म्हणजे शिकलेत सगळे कोणाकडे? अश्विन मॅमकडेच. आम्ही सगळे अश्विन मॅमचेच म्हणजे हे आहोत, खरं तर स्टुडंट आहोत, विद्यार्थी आहोत, असं थोडक्यात म्हणू शकतो. पण शिकवण्याची सगळ्यांची पद्धत वेगळी. तर त्या अश्विनी मॅम काय म्हणतात की शब्दांची, वर्ड हॅज पॉवर. म्हणजे काय? शब्दांची त्यांची एक पॉवर असते. प्रत्येक शब्दाची एक अशी स्वतःची पॉवर असते, आणि जेव्हा तुम्ही ते शब्द हेतुपूर्ण वापरताना तर त्याला माझी पण पॉवर मिळते. म्हणजे शब्दांची स्वतःची पॉवर आहे, प्लस मी जेव्हा विचार करून ते बोलते तेव्हा मी माझी पॉवर पण त्या शब्दामध्ये ऍड करत असते. आणि जेव्हा मी माझ्या शब्दांमध्ये माझी स्वतःची पॉवर टाकून जेव्हा ते शब्द बोलते, त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट पण तेवढ्याच प्रकर्षाने होतो. म्हणजे आपण विचार करा, जर मी एखादी गोष्ट डिक्लेअर केली की मी आता, म्हणजे बघा, लँडमार्क्स फोरम किंवा मॅजिक बुक ह्याच्यामध्ये खूप गोष्टींना महत्त्व दिले. म्हणजे काही कृतज्ञतेमध्ये पण तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ड्रीम लिहिताना पण खूप मोजके शब्द सांगितलेले आहेत, आणि खूप परफेक्ट शब्द वापरलेले तिथे. अजिबात कुठलाच फाफट पसारा नाहीये की हे असं असं आहे.
है की नाही. आपण काल बघितलं, एकच वाक्य बघितलं की मला परिपूर्ण पार्टनर हवाय, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न असा पार्टनर हवाय. मग मुलीला मुलगा हवा असेल किंवा मुलाला मुलगी हवी असेल. परिपूर्ण हा एका शब्दामध्येच ऑलराऊंडर, सगळेच सर्व गुण संपन्न असं आलं, हो की नाही. तर ह्या शब्दांमध्ये तेवढीच त्या शब्दाची स्वतः पॉवर आहे. आणि मी जेव्हा ते बोलेन की मला परिपूर्ण किंवा सर्व गुण संपन्न पार्टनर हवा मिळालेला आहे, मग ती माझी पॉवर आणि त्या प्लस शब्दाची पॉवर अशी मिळून त्या पॉवर डबल होते आणि मी ते स्वप्न खूप स्पीडमध्ये पूर्ण करू शकते. तसंच सेम आपण निगेटिव्ह शब्दांमध्ये पण असू शकतं. जर मी एखादी गोष्ट एकदम निगेटिव्हली एखादी गोष्ट बोलले, म्हणजे एखादी गोष्ट बोलताना आपण फटकन काहीतरी खूप वाईट शब्द बोललो, तर त्या शब्दाची पण तेवढीच पॉवर असते आणि त्या निगेटिव्ह शब्दाला मी माझी पण पॉवर देते आणि मग मी माझ्या आयुष्यामध्ये जास्त निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करते. तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम तुम्ही जेवढा कोळून प्याल तेवढा तुम्हाला तुमचं जीवन जगणं खूप इझी जाईल. आणि तुम्हाला जसं सगळं आनंदाने जगायचं आहे, शांतता हवी आहे, आनंद हवाय किंवा आनंद कधी मिळतो, एखादी गोष्ट मला आयुष्यामध्ये जी पाहिजे ती मिळवल्यानंतर मला आनंद मिळणार आहे. किंवा मला जे काही मी स्वप्न बघितले ते पूर्ण झाले की मला शांतता मिळणार आहे, हो की नाही. तर ह्या गोष्टी कधी मी जे काही ठरवलंय माझ्यासाठी त्या सगळ्या अचीव्ह झाल्या की मला त्या सगळ्या गोष्टी, मला ह्या आनंद आणि हे काय मिळणार आहे, माझं रिवॉर्ड आहे. मी हे ज्या गोष्टी मिळाल्यानंतर मला ह्या गोष्टी मिळणार आहेत, म्हणजे ते फील करणार आहे मी त्या गोष्टी, हो की नाही. त्यामुळं आपण हेतुपूर्ण शब्द, जे शब्दांमध्ये जादू सामावलेली असते, ह्या बघा 4-5 शब्दांमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते शब्द पण किती इम्पॉर्टंट आहेत. हेतुपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली आहे. त्यामुळं आपण शब्द वापरताना पण खूप विचार करून करायचे आहेत. म्हणजे मला जसं माझी लाईफ हवी आहे, आपण सगळ्यांनी विचार केलाय. कधी कधी तर आपण विचार पण केलेला नसतो की मला माझं आयुष्य कसं हवंय. मी स्वतःला काही 20 वर्षानंतर मी स्वतःला कशी बघते, मी कशी असणार आहे, हे सुद्धा आपल्याला कधी कधी आपण विचार केलेला नसतो. की मी माझं रोजचं रुटीन जगतीये, उठतीये, स्वयंपाक करतीये, कामाला पळतीये, कामावरून येते, जेवतीये, झोपते, माझं रुटीन लाईफ चाललंय. दुखणं खुपणं आलंय, डॉक्टरांकडे जाते, परत बरी होते, परत ते रुटीन. पण मी स्वतःला कशी बघते, मी आयुष्यामध्ये काय इथे शिकायला आली, काही मला नाही. आलाय, जन्म घेतलाय, लग्न झालंय, मुलं झाले, संसार सांभाळायचा आहे, बास, म्हणजे तेवढंच माझं आयुष्य आहे. असं न करता तुम्ही जर तुमच्यासाठी काही गोष्टी ठरवल्या, म्हणजे हे स्वप्न लिहिण्याच्या निमित्ताने मी माझ्यासाठी काही ठरवलं, तर मी त्या गोष्टींपर्यंत अचीव्ह करणार आहे. म्हणजे आपण नेहमी अश्विन मॅम पण म्हणतात आणि मी माझा अनुभव नेहमी सांगतो. आता मला जर सपोज मला खूप असं माझं स्वप्न आहे की मला 5 तोळ्याचा सोन्याचा नेकलेस हवाय. तो नेकलेस मला मिळाला, पण तो नेकलेस मी एकदा घालेन, मला खूप छान वाटेल, वाव मस्त 5 तोळ्याचा सोन्याचा नेकलेस घातल्यावर नंतर जे फिलिंग असतात ते मला मिळालं. एकदा घालेन, दुसऱ्यांदा घालेन, तिसऱ्या वेळेस मला इच्छा पण नाही होणार, म्हणजे खूप नॉर्मलाइज होणार त्या गोष्टी माझ्यासाठीचा. म्हणजे ही द स्टेट, म्हणजे इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, पण मी मराठीमध्ये सांगेन की म्हणजे एक गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतरचा अनुभव तो खूप तात्पुरता असतो. की ती गोष्ट मिळाली की काही दिवसातच ते खूप नॉर्मल आयुष्य होतं. तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये बघा, एखाद्या ठिकाणी मला ऍडमिशन मिळालं, एखाद्या ठिकाणी मला जॉब मिळाला, तो जॉब मिळवण्यासाठीची जी माझी धडपड होती, तो मिळाल्यानंतरचा तो आनंद होता आणि त्या जॉबला गेल्यानंतर मी महिन्याभरात नॉर्मल झाले. म्हणजे मला त्या जॉबचं परत काहीच नाविन्य वाटत नव्हतं किंवा मी काहीतरी आनंदाने करते, त्यातून काहीतरी मला मिळतंय, अशी मी कधीच आपण राहत नाही. तर मला प्रत्येक दिवस, माझा प्रत्येक क्षण, मी कसा आनंदाने घालवेन, मी नेहमीच रुटीन, नेहमीचीच कामं, पण ती मी कशी आनंदाने करेन, एन्जॉय पूर्वक करेन, ह्या गोष्टी मी जर त्यामध्ये कृतज्ञ निर्माण केली, तर तो
प्रत्येक दिवस जो मी रुटीन सारखा जगतेय तो आनंदाने जगायला शिकणार आहे. हो की नाही? तर ह्या आपण गोष्टी आता शिकणार आहोत अनुभवा जादूचा दिवस या चॅप्टर मधून. तुमच्या जीवनातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी तो अनुभवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं. म्हणजे काय? पूर्ण जादूमय दिवस माझा जाण्यासाठी किंवा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्ही तो अनुभवण्यापूर्वीच म्हणजे दिवस चालू व्हायच्या आधीच तो दिवस काय करायचंय? त्यासाठी कृतज्ञ व्हायचं आहे आपल्याला. म्हणजे काय? आता सपोज माझं दिवसाचं रुटीन काय आहे? मी सकाळी उठते, उठल्यानंतर काय करते? तर सकाळी उठल्यानंतर काय पाणी पित असेन, माझं काउंट युअर ब्लेसिंग लिहित असेन किंवा त्यानंतर मी माझं सेशन करत असेन. सेशन केलं की मी माझा योगा करते, ब्रेकफास्ट करते, अंघोळ करते किंवा अंघोळ करते, ब्रेकफास्ट करते. त्यानंतर माझं दिवसभराचं जे काही काम असेल, स्वयंपाक, फोन कॉल्स असतील, अभ्यास असेल, असाइनमेंट असेल किंवा मी स्टडी असतील माझे काही, नंतर संध्याकाळचं जेवण, परत संध्याकाळचं सेशन आणि झोप, रात्रीची झोप किंवा मी रात्रीचं काही मॅजिक रॉक केलं किंवा काही असाइनमेंट केल्या त्यावेळेसचा, असं माझं रुटीन असेल. किंवा तुमचं काही रुटीन असेल, सकाळी उठलं, माझं सगळं कामं आटपली, मी फटाफट आवरले, ऑफिसला गेले, ऑफिसवरून आले, मला दुपारी झोपायचं आहे किंवा कोणाला फोन करायचा आहे किंवा रोजचं रुटीन आहे त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन मला आज काम करायचं आहे किंवा घरातलं कपाट आवरायचं आहे किंवा कोणाला तरी मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा कोणाला तरी भेटायला जायचंय. हीच माझी रोजचीच कामं, पण ती जर मी आनंदाने म्हणजे ती रुटीन मध्ये काम न करता त्यामध्ये एन्जॉय मी निर्माण करून, आनंद निर्माण करून मी कामं करू कशी करू शकते? तर मी माझी सकाळ मॅजिकल मॉर्निंग झाली की मी माझी सकाळ, माझा अख्खा दिवस डोक्यामध्ये नियोजन करून दिवसभराचं जी कामं आहेत ती जी मी रोज करते ती नियोजन करून त्यासाठी आधीच कृतज्ञ झाले तर माझा अख्खा दिवस, माझी जी कामं रुटीन मध्ये करते मी, म्हणजे मला आता पर्यायच नाही, मला हे करायचंच आहे, म्हणजे माझं हे रुटीन आहे, है की नाही? मला उठायचंय, स्वयंपाक करायचंय, ऑफिसला जायचंय, हे माझं रुटीन आहे. पण तेच काम मी खूप आनंदाने किंवा फ्रेश माइंडनी काम काम करेन, है की नाही? आणि आपल्याला कोणतंही काम आनंदाने करायला मजा येत असेल तर आपण करतोच की नाही? जास्त आनंद मिळतो आपल्याला. म्हणजे काहीतरी करायचं म्हणून करायचंय बाबा, गडबडीत केलाय स्वयंपाक, तशीच धावत धावत गेले ऑफिसला, असं करण्यापेक्षा छान, वाव मस्त, माझ्या आवडीची भाजी केली, छान केलं आणि मी ऑफिसला पण किती छान गेले, व्यवस्थित छान आवरून गेले, स्वतःलाच किती मस्त आरशात बघितल्यानंतर वाव मस्त सारिका, मस्त दिसते, असा छान ड्रेस घातलाय, असं म्हणलं मी गेले, मला आतूनच छान आनंद वाटणार आहे की नाही? तर हेच आपण माझा दिवस कसा करायचा आहे पूर्ण, तर तुमचा संपूर्ण दिवस जादूचा जाण्यासाठी तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करा आणि तो प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडला आहे अशी कल्पना करा. म्हणजे काय करायचंय? दिवस सुरू व्हायच्या आधी माझी जी कामं आहेत ती नियोजन करायचं. म्हणजे काय करायचं? तर मी कल्पना करणार आहे की बाबा आज मी स्वयंपाक करणार आहे, वाव ही भाजी चला ही भाजी खूप मस्त झालेली आहे, पोळ्या व्यवस्थित करून झालेल्या आहेत, माझं सगळ्यांचे डबे व्यवस्थित बनवून झालेले आहेत, किती म्हणजे मला जे वेळेत 8 वाजेपर्यंत काम पूर्ण करायचंय तर माझं आज 7:30 वाजताच काम पूर्ण झालेलं आहे आणि मला अर्धा तास स्वतःसाठी वेळ मिळालेला आहे. वाव, ही जी कल्पना आहे ही मी जर कल्पना केली आणि त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स की मला माझ्यामध्ये मी इतकी एनर्जेटिक आहे की मी कामं फटाफट आणि खूप चांगल्या पद्धतीने केले, अशा मी जेव्हा कल्पना करते तेव्हा ती कामं पण त्या पद्धतीनेच होणार आहेत आणि ती कामं करताना पण मला मजा येणार आहे. आणि तो अनुभवण्यापूर्वीच आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. ही अगदी सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती अगदी थोड्याच वेळात करता येणार आहे. असं जरी असलं तरी त्यामुळे तुमच्या दिवसामध्ये आश्चर्यजनक फरक घडून येणार आहेत. दिवसाबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त केल्याने आकर्षणाच्या सिद्धांतानुसार दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव आले असे समजून तुम्ही त्याबद्दल आभार मानले तर दिवसभरात तुम्हाला सगळे चांगलेच अनुभव येतील. काय करतील? तुम्ही आधीच सगळ्या म्हणजे माझी रोजची कामं जरी आहेत त्यात सुद्धा ती सुद्धा कामं खूप छान पद्धतीने होतील आणि मला आनंद मिळेल.
दिवसभरातील तुमच्या परिस्थितीमध्ये नाट्यमय रित्या बदल घडवून आणण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. म्हणजे जी रोजचीच कामं आहेत किंवा मला अजून एक्स्ट्रा काही कामं जरी त्याच्यामध्ये करायची असतील तर ते अगदी आनंदाने आणि ती नाट्यमय रित्या मॅजिकली जादूमय रित्याने जादूमय पद्धतीने करण्याची शक्ती माझ्या स्वतःकडेच आहे ती. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही तो काळ जरा आठवून बघा ज्यावेळी तुम्ही चिडचिड करत असंतुष्ट आणि वाईट मनस्थितीत जागे व्हायचा. मग तुम्हाला जर ह्याच्यावर विश्वास बसत नसेल तर ते काय म्हणताय, तुम्ही जरा तो काळ पण आठवून बघा ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोक्यात आलं, हो अरे बापरे उशीर झाला, आज मला जागच नाही आली. पुढचा अख्खा दिवस माझा चिडचिड चिडचिड करत जाणार. जी कामं रोजची मी करते त्यामध्ये गडबड गडबड होणार, पटापट होणार नाही, काहीतरी लेटच होईल, मी ऑफिसला लेट पोचेन, ऑफिसमध्ये पण काहीतरी हातातून गडबड गडबड होणार किंवा मला जसं काम करायचंय त्या पद्धतीच्या रिझल्ट मध्ये मी काम करणार नाही किंवा कोणीतरी भेटेल मला काहीतरी फटकन बोलेल किंवा निगेटिव्ह बोलेल, वाईट बोलेल, त्यामुळे माझी अजूनच मनस्थिती वाईट होईल. असं असे असे पण आपले दिवस गेलेले की नाही, ह्याच्या आधी खरोखर माझे तर बऱ्याचदा असं झालेलं आहे. म्हणजे एकदा सकाळी चिडचिड माझं असं झालंय की सकाळी चिडचिड झाली ना, माझा अख्खा दिवस गडबड गडबड मध्येच जातो. म्हणजे मी सकाळी जर 12 वाजेपर्यंत माझं सगळी कामं आटपून 12:30ला जेवत असेल ना तर त्यावेळेस मला 2च वाजतात जेवायला. आणि आणि ते इतके चिडचिडीमध्ये गेलेले असते ना ती सकाळ की मला दुपारी 2 वाजता पण जेवावं असं वाटत नाही. कारण मग आता जसं मॅजिक बुक केलंय तसं तुमची मनस्थिती चांगल्या झाल्याशिवाय जेवायचीच नाही, हे क्लिअरली सांगितलेलं आहे आपल्याला. मग त्यावेळेस जेवावंसं वाटत नाही, थोडं शांत व्हावंसं वाटतं मग जेवायचं. म्हणजे हे जे आपलं रुटीन ठरलेलं असतं म्हणजे ते सुद्धा आपण सकाळी गडबड झाली तर अख्खा दिवस आपला गडबडीत जाऊ शकतो. आणि हे गेलेले आपण ते आठवा. आपण दिवसाची सुरुवात अशी झाल्याने दिवसही वाईट जायचा, एकामागून एक गोष्टी बिघडत जायच्या आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही भीतियुक्त आश्चर्याने खचून जाऊन उद्गारायचा की तुमचा दिवस वाईट गेला. जसं काही हा वाईट दिवस अपघातानेच वाईट गेला असं तुम्हाला वाटायचं. पण ते तसं नाही. तुमचा दिवस वाईट जाण्याच्या एकमेव कारण म्हणजे तुमची मनस्थिती सकाळपासूनच वाईट होती आणि त्या वाईट मनस्थितीमुळेच दिवसभरात एकामागून एक गोष्टी बिघडत गेल्या. तुमची मनस्थिती कशी होती, वाईट होती, म्हणून एकामागोमाग एक असे वाईट वाईट इन्सिडेंट आपल्या आयुष्यामध्ये झाले आणि तो अख्खा दिवस आपला वाईट गेला असं आपण म्हणतो. वाईट मनस्थितीतच तुम्ही सकाळी जागे झाला तोही काही अपघात नव्हे. काय म्हणतायत ते, वाईट मनस्थितीत तुम्ही सकाळी जेव्हा जागे झाला तोही ऍक्सिडेंट नाही, तर तो कशामुळे होतं ते पण पुढे सांगितले. बघा तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर केला की तुम्हाला लक्षात येईल की माझा अख्खा दिवस गडबडला तर कशामुळे गडबडला, चांगला गेला तर कशामुळे चांगला गेला, ते आता तुम्हाला पुढे समजेल. याचा अर्थ तुम्ही झोपी जाताना काहीतरी नकारात्मक विचार करत झोपी गेला होता. कदाचित ते तुमच्या लक्षातही आलं नसेल. काय म्हणतायत ते, वाईट मनस्थितीत तुम्ही सकाळी जागे झाला तोही अपघात नव्हे तर काय असतं, याचा अर्थ तुम्ही झोपतानाच निगेटिव्ह विचार करत झोपलेला. कदाचित ते तुमच्या लक्षातही आलं नसेल. म्हणजे कधीतरी अश्विन मॅम तर म्हणतात की तुम्ही अगदी नवरा बायकोंचं जर भांडण असेल, एकमेकांचे निगेटिव्ह काही विचार असतील, तुम्ही बाहेर हॉलमध्ये काही ते तुमचं निपटवा, पण बेडवर गेलात की तुम्ही शांत झोपा. तुम्हाला भले एकमेकांशी बोलायचं नसेल, वादावाद करायची चिडचिड झाली असेल, बोलू नका, पण तुम्ही शांत व्हा आणि मगच झोपायला जा. बिकॉज का, मी ज्यावेळेस स्वतःच्या त्या मनस्थितीत झोपते त्यावेळेस मी सकाळी उठताना पण काय होणार आहे, मी निगेटिव्ह विचारांमध्येच झोपणार आहे, उठणार आहे. किंवा आपण कधी कधी म्हणतो ना, माझी ही कामं राहिलेत, ती राहिलेत, आता माझं सकाळी कसं होणार आहे, सकाळी तर एवढं मला उठून काम करायचंय. सकाळी गडबडणारच तुमचं काम. पण मी जर ते गडबडणार म्हणजे गडबडणार, आणि का गडबडणार आहे तर रात्री झोपताना माझ्या डोक्यात तेच होतं की माझं हे काम राहिले, ते काम राहिले, कसं होणार म्हणून. म्हणजे मी काळजीमध्ये झोपलीये आणि मग माझी सकाळी कामं
गडबडली. कदाचित ते तुमच्या लक्षातही आलं नसेल. म्हणूनच जादूच्या दगडाची कृती रोज रात्री तुम्ही सगळ्यात शेवटी करण्याचं कारण हेच आहे की झोपी जाताना मनात चांगले विचार बाळगून तुम्ही झोपी जाता. रात्री जादूच्या दगडाची कृती आणि सकाळी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद या दोन्हीही कृतीमुळे रात्री आणि सकाळची तुमची मनस्थिती चांगली राहते. तर ह्यासाठीच 2 असाइनमेंट आहेत. कुठली? मॅजिक रॉक. मॅजिक रॉक कधी असाइनमेंट आहे? सगळ्यात शेवटी, म्हणजे आता मी डोळे बंद केले की झोपणार आहे, त्या क्षणी तो मॅजिक रॉक हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरातल्या नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवल्या, एक गोष्ट आठवा दिवसभरातली कुठली चांगली झाली तिच्याबद्दल विचार करा आणि तिच्यासाठी थँक्यू म्हणून झोपा. माझी सकाळ रात्री मी पॉझिटिव्ह कृतज्ञतेमध्ये झोपले. सकाळी उठल्यानंतर काउंट युअर ब्लेसिंग, म्हणजे जे आपण म्हणतो की सकाळी उठल्यानंतर वरदानांची मोजदाद करा, 10 वरदान लिहायचे. उठल्या उठल्या ते लिहिल्यामुळे माझी मॉर्निंग पण कशी झाली? कृतज्ञतेने सुरुवात. रात्री झोप पण कशाने झाली? कृतज्ञतेने. आणि सकाळ पहाट पण कशाने झाली? कृतज्ञतेने. त्यामुळे काय होणार आहे? तुमच्या अख्ख्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला काय होतं? या दोन्ही कृतीमुळे रात्री आणि सकाळची तुमची मनस्थिती चांगली राहते. तुमच्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला चांगलं वाटण्याची हमी या दोन्हीही कृती देतात. कोणती? मॅजिक रॉक आणि काउंट युअर ब्लेसिंग, म्हणजे तुमच्या वरदानांची मोजदाद. आता हे आपण नाईट शिकलो, म्हणजे रात्रीचे विचार कृतज्ञतेमध्ये. मी जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही विचार करत झोपण्यापेक्षा मी जर कृतज्ञतेमध्ये झोपले, सकाळचे मॉर्निंग वरदानांची मोजदाद करा, म्हणजे आपण सकाळी काउंट युअर ब्लेसिंग लिहिले, त्यामुळे मी माझी मॉर्निंग बनवली. पण मला माझा दिवस पण चांगला नेहमी रोज घालवायचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये सगळे बेस्ट डे आले पाहिजे. तर त्यासाठी मी काय करू शकते? तुमचा संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्हाला चांगलं वाटणं गरजेचं आहे. तुमची मनस्थिती तत्काळ चांगली होण्याची हमी कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणती गोष्ट देऊ शकेल असं मला वाटत नाही, असं रॉन्डामन म्हणतात. तुम्ही दिवसभरात कोणकोणती कामं करायची याचं नियोजन केलं असेल, मग तो प्रवास असेल. म्हणजे आता ते काय म्हणतायत, ते पुढे सांगतायत की तुम्ही कसं कसं करू शकता तुमच्या दिवसभराचं नियोजन, पूर्ण दिवसाचं नियोजन कसं करू शकता आणि त्याच्यामध्ये कृतज्ञता कशी निर्माण करू शकता. आता ते काय म्हणतात, तुम्ही दिवसभरात कोणकोणती कामं करायची याचं नियोजन केलं असेल, मग तो प्रवास असेल, बैठक असेल, म्हणजे मीटिंग असेल, कार्यप्रकल्प असेल, जेवण असेल, व्यायाम असेल, कपडे ड्राय क्लिनिंगला टाकणं असेल, खेळ खेळायचा असेल, चित्रपटाला जायचं असेल, मित्राला भेटायला जायचं असेल, योगासन करायला जायचं असेल, तुमचं घर स्वच्छ करायचं असेल, शाळेत जायचं असेल किंवा किराणा वस्तू आणायच्या असतील. म्हणजे यातली कुठलीही कामं असतील किंवा यातली सगळी कामं मला करायची. आता तुमचा दिवस जादूचा करायचा असेल तर तुम्ही या कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी तुमचं प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे अशी कल्पना करा आणि या प्रत्येक कामासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. म्हणजे मी माझं रुटीन उठणार आहे की उठल्यानंतर मी काय विचार करणार आहे, माझी जी कामं आहेत, माझं स्वयंपाक खूप छान झाला, वेळेत झाला, मला व्यायाम म्हणजे योगा मी करत असेल तर मी माझं रुटीन सांगेन. मी ह्याच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त कशी करेन? तर वाव, मी सकाळी आज अमृत वेलामध्ये उठले, माझे काउंट युअर ब्लेसिंग वेळेत लिहून झाले, छान. मी माझं जे हे टर्मरिक टी पिते मी, म्हणजे कच्च्या हळदीचा चहा बनवून पिते, तर तो पिला. वाव, मला ते पिल्यानंतर एकदम फ्रेश वाटलं. मी सकाळचं सेशन केलं. वाव, आलिफिया किती सुंदर सांगते चक्राबद्दलचा अभ्यास, तिचे EFTचे सेशन करून खूप रिलॅक्स वाटतं. वाव, काय सेशन, अमेझिंग सेशन झालं माझ्यासाठी. तर खूप नवीन 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 मला शिकायला मिळालं. वाव, सौरभ बत्रा योगा, बापरे, प्रत्येक अवयवांच्या साठी तो कुठली ना कुठली तरी एक्सरसाइज घेत असतो. पहिल्यांदा मला असं माझ्या बॉडीतले सगळे पार्ट साठीची व्यायाम केल्यासारखा आनंद मिळतो. वाव, आणि तो खूप ग्रेटफुल व्हायला शिकवतो. ही तर मला त्याच्यातली सगळ्यात वंडरफुल गोष्ट वाटते. तो कायम ग्रेटफुल व्हायला शिकवतो, चॅन्टिंग करायला लावतो की मी आय एम हेल्दी, आय एम हॅपी. हा माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट आहे त्याच्यातला.
वाव हे झालं. आणि मग मी माझा ब्रेकफास्ट सगळ्यांबरोबर छान केला. मी हेल्दी ब्रेकफास्ट केला. आज प्रोटीन ओट्स खाल्ले. त्यामुळं मला छान वाटलं की सकाळी सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट केला. मस्त वाटलं. मुलं त्यांच्या त्यांच्या कॉलेजला गेले. मी छान स्वयंपाक केला, अभ्यास केला, ग्रॅटिट्यूड लिहिले. वाव 1 तास मस्त झोपल्यामुळं मला किती मस्त रिफ्रेश वाटते. मी तिला चहाची ब्लॅक कॉफी पिऊन अजून छान वाटतं. एकदम रिफ्रेश होतं. संध्याकाळच्या सेशनच्या नोट्स काढल्या, काय काय बोलायचं ते ठरवलं, कुठले एक्झाम्पल्स द्यायचे ठरवले. वाव युनिवर्स, थँक्यू की मला तू चॅनेल बनवलेलं आहेस लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्यासाठीच. आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. आणि नंतर मी संध्याकाळी छान आम्ही एकत्र जेवलो. हे मी असं इमॅजिन करू शकते. ह्याला किती वेळ लागला? मी माझा अख्खा दिवस तुमच्या समोर बोलले. साधारण 2 मिनिट लागले. हे मी असं इमॅजिन करायचंय, म्हणजे अगदी सकाळी मला त्यासाठी वेगळा वेळ नाही करायचा लागला. अक्षरशः टॉयलेटला जाऊन बसलात ना, टॉयलेटला बसल्या बसल्या 2 मिनिटात इमॅजिन करू शकता तुम्ही ही गोष्ट. नाही माझ्याकडे वेळ वेगळा बसून काढायला बोलायला. किंवा मी सकाळी सकाळी काउंट युअर ब्लेसिंग लिहिले आणि मग तिथल्या तिथेच बसल्या बसल्या डोळे बंद केलं, दिवसभराची कामं आठवली आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली आणि मी उठले तिथून. कुठल्या वेळेस करायचं हे तुम्ही ठरवू शकता. आणि ते कामं कशी छान झालेली आहेत तुम्ही त्यातून आणि ती कामं बरोबर तशा पद्धतीनेच होणार मग तुमची. तुम्ही दिवसभरात काय काय कामे करावयाची आहेत याची रोजची यादी लिहिणारी व्यक्ती असाल तर ती यादी रोज बघत जा आणि त्यातील प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे ज्यांना डेली आम्हाला तर म्हणजे हे ऍडव्हान्स मध्ये शिकवलेलं की तुम्ही तुमचं अक्षरशः सकाळी उठल्यापासून ते रात्रीच्या झोपेपर्यंत अर्ध्या अर्ध्या तासाचं तुम्ही जे जे काम करता ते आधीच लिहायचं असायचं आम्हाला. म्हणजे त्यासाठी ती वेगळी असाइनमेंट आहे. आपण ती पुढे जाऊन शिकणारच आहोत ऍडव्हान्स मध्ये. काय आता तुम्ही तात्पुरतं हे शिकून घ्या की माझं अख्खा दिवसाचं रुटीन काय आहे आणि जर त्याच्यात ऍडिशनल कुठलं काम करायचं तर ते सगळं कसं बेस्ट झालेलं आहे, मला जसं पाहिजे तसं झालेलं आहे, हे तुम्ही सकाळी इमॅजिन करून कल्पना करून त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली तर त्याप्रमाणे तुमचा अख्खा दिवस जाणार आहे. ही जादूची कृती तुम्ही मनात करा किंवा कागदावर लिहून काढा. म्हणजे आमच्या अश्विन मॅम तर 100% आम्हाला कागदावरच लिहायला सांगतात, पेपरवर. पण आपल्यातले काही लोक खूप सकाळी उठून वर्किंग असल्यामुळे सकाळी लवकर जातात, सो त्यांना नाही वेळ मिळते. तर जेव्हा उठल्यानंतर तुम्ही काउंट युअर ब्लेसिंग लिहिता त्याच क्षणी तुम्ही तुमचा अख्खा दिवस इमॅजिन करून त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली तरी ठीक आहे. नाही तर मी खरंच सजेस्ट करेन की अक्षरशः टॉयलेटला गेला, वॉशरूम मध्ये आपण एकदम शांत असतो त्यावेळेस तुम्ही हे इमॅजिन करू शकता. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक योजनेचा किंवा कार्यक्रमाचा परिणाम सर्वोत्कृष्ट घडून आला आहे अशी भावना मनात बाळगा. म्हणजे जसं मी आता इमॅजिन केलं की मी योगा जरी करत असेल तर योगामध्ये तो सौरभ बत्रा कसा प्रत्येक अवयवांसाठी व्यायाम करून घेतो, परत तो ग्रेटफुल व्हायला शिकवतो, नेहमी चॅन्टिंग डेली म्हणायला लावतो आम्हाला की आय एम हेल्दी, आय एम हॅप्पी, आय एम हेल्दी, आय एम हॅप्पी 3 वेळा म्हणायला लावतो. तर ती गोष्ट पण मला खूप आवडते आणि त्यांनी म्हणायला लावलं की मी खरंच आनंदाने एकदम फ्रेश माइंडनी म्हणते. ती जी फिलिंग्स आहे ना ती तुम्ही आणायची आहे तुमच्यामध्ये, की ते काम कसं झालंय आणि ते काम चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे मला किती आनंद मिळालाय, त्या फिलिंग्स मनामध्ये आणायच्या. फक्त आपण सांगितले पुस्तकाने म्हणून करायचं नाहीये. तर ते खरोखर माझं काम स्वयंपाक छान झालाय, वाव मला जसं पाहिजे तसा मी मस्त भाजी केली, पोळ्या केल्या आणि मला वेळेत काम झालं आणि मला खरंच पटकन काम झाल्यामुळे मला स्वतःला अर्धा तास एक्स्ट्रा मिळालाय. किती छान इमॅजिन आहे बघा बरं. माझा जर रोजचा सकाळी गडबडीचा वेळ असेल आणि त्याच्यामध्ये माझी कामं स्पीडअप मध्ये झाली, व्यवस्थित झाली, मनासारखी झाली आणि प्लस मला 15-20 मिनिटं एक्स्ट्रा माझ्यासाठी वेळ मिळत असेल, छान वाटतं की नाही आतून. तर त्या फिलिंग्स आपण आणायच्या आहेत त्यावेळेस. तुमचा दिवस जादूमय जावा यासाठी अगोदरच जेव्हा तुम्ही कृतज्ञतेचा वापर करता तेव्हा ती कृतज्ञता अनपेक्षित समस्या किंवा अडचणी घेण्यापूर्वीच त्या दूर करते.
म्हणजे काय, जर मी माझा सकाळीच अख्खा दिवस कृतज्ञतेने न्हावून काढला, माझा अख्खा दिवस छान जाईल असं इमॅजिन करून कृतज्ञता व्यक्त केली, तर त्या अख्ख्या दिवसामध्ये जर माझ्या दिवसामध्ये एखादी अनपेक्षित समस्या किंवा अडचण येणार असेल, तर त्या काय होतात, कृतज्ञता केल्यामुळे दूर होतात, आपोआप त्या माझ्या लांब जातात. किंवा जरी एखादं छोटंसं ब्रेकडाऊन जरी आलं, तर त्याचा परिणाम तेवढा सिव्हिअर नसणार आहे. ठीक आहे. तुम्ही जितके जास्त या जादूच्या कृतीचे आचरण कराल, तितके तुमचे दिवस चांगले जायला लागतील. तुमच्या जीवनात अगदी छोट्याशा गोष्टीपासून ते अगदी महत्वाच्या गोष्टीपर्यंतची प्रत्येक गोष्ट चांगली घडून येईल. परिस्थितीचे दणके बसायचे दिवस जाऊन ते सुरळीत होतील. दिवसभरात निराश करणाऱ्या किंवा त्रासदायक घटना घडण्याऐवजी तुमच्या दिवसांची सुरुवात जादूच्या प्रवाहाने होईल. आणि तुमच्या आयुष्यात फारसे प्रयत्न न करता, चिंता न करता, ताण न घेता अगदी आनंदात जादूने काही गोष्टी घडून येतील. काय होतील, मी जर हा प्रयोग जरी केला माझ्या आयुष्यामध्ये, तर एखादा म्हणजे मीटिंग असेल काहीतरी, त्यावेळी मीटिंग मध्ये माझ्याकडून एखादा काही प्रॉब्लेम झाला, तरी त्याचा परिणाम तेवढा इम्पॅक्ट होणार नाही. जर माझे बॉस असे नेहमी बडबडणारे, काहीतरी पटकन तिरकस बोलणारे, टॉन्ट मारणारे असतील, तर ते तसे वागणार नाहीयेत माझ्याशी. माझे जर हाताखालचे कलिग्स जर माझं न ऐकणारे असतील, इग्नोर करणारे असतील, तर ती सरळ वागायला लागतील. खरोखर आपल्या आयुष्यामध्ये घटना घडायला लागतात. जेव्हा तुम्ही हे जी असाइनमेंट आहे तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये अप्लाय कराल, तर तुमचे दिवस चांगले झालेले. मला खरंच तुम्ही शेअरिंग केलेलं आवडेल. तुम्ही ह्या प्रॅक्टिस केली, आणि त्या प्रॅक्टिसमुळे मला माझ्या त्या दिवसाचा म्हणजे तो दिवस कसा गेला किंवा तसे मला काय अनुभव मिळाले. जसं मी निकिताकडून खूपदा ऐकते. निकिता म्हणजे मला फोन करून करून सांगते की मला असं खूपदा झालंय की मी हे अशा असाइनमेंट केली आणि अशी प्रॅक्टिस केली आणि त्याचा मला हा फायदा झाला. तसे तुम्ही म्हणजे ह्या जे आपल्याला असाइनमेंट दिलेले आहेत, ह्याचा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये तुम्ही वापर केलाय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला ते तुम्ही शेअर केला, तर तुमच्या आयुष्यामध्ये असे दिवस, सकाळ, असे तुमच्या आयुष्यातले काही प्रसंग छान छान घडलेले तुमच्या आयुष्यामध्ये अजून तुम्ही आकर्षित करू शकाल. ठीक आहे. माझा दिवस जादूमय जाण्यासाठी जेव्हा मी पहिल्यांदा कृतज्ञतेचा वापर केला, तेव्हा दिवसातल्या ज्या गोष्टी करताना मला विशेष आनंद वाटत नाही, त्या प्रसंगाची मी निवड केली आणि त्या नावडत्या गोष्टी करायला जाण्यापूर्वीच मी त्यासाठी आभार मानले. म्हणजे रॉन्डाबन काय सांगतात की ही जी असाइनमेंट आहे, म्हणजे जादूमय दिवस, तर ती असाइनमेंट त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी स्वतः केली, त्यावेळेस त्यांनी काय केलं, तर त्यांना जी न आवडणारी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी त्यांनी सकाळीच कृतज्ञता व्यक्त केली आणि ती नावडती गोष्टच करायची पहिली, असा त्यांनी विचार केला. मग त्यांचं काय झालं आपण बघूयात. कोणती नावडती गोष्ट त्यांनी केली, त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सुपर मार्केटला जाणे. दिवसाच्या सुरुवातीलाच माझी सुपर मार्केट मधील फेरी सहज आणि आनंदी झाल्याबद्दल मी आभार मानते, असे जादूचे शब्द मी उच्चारले. सुपर मार्केट मधली माझी फेरी सहज आणि आनंदी कशी होईल याची मला काहीच कल्पना नव्हती, पण तरीही त्या परिणामासाठी मी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं सांगितलं त्यांनी की त्यांना सुपर मार्केटला जायला आवडत नाही अजिबात, पण त्यांनी ती गोष्ट सुपर मार्केटला जाण्यासाठीच ते सुपर मार्केटला गेले आणि मी खूप सहज आणि आनंदी, माझी जी फेरी आहे ती सुपर मार्केटची फेरी आहे ती खूप सहज आणि आनंदी झाल्याबद्दल आभारी मानते, असं त्यांनी म्हणाले. आणि आता त्यांना माहिती पण नव्हतं की मी तर म्हणाली, पण ही सहज आणि आनंदी कशी होणार आहे ते त्यांना माहिती नव्हते, पण त्यांनी कृतज्ञता तर व्यक्त केलेली आहे. तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये पण करू शकतो. आपण एखादी आवडती गोष्ट नसेल, म्हणजे मला जर मीटिंगला मला माहितीये की माझा बॉस खूप टॉन्ट मारणारा असतो किंवा नेहमी काही ना काहीतरी हेच करत असणार आहे, तर त्या मीटिंगला जायच्या आधी मी म्हणू शकते सकाळीच की आज मला माहितीये माझी मीटिंग आहे,
मी सकाळीच म्हणू शकते, वाव माझी मीटिंग खूप छान झालेली आहे, मी ह्या ह्या माझ्या आयडियाज दिलेले आहेत, माझ्या बॉसला खूप आवडलेले आहेत आणि त्यांनी खरंच त्याच्यावर मला पॉझिटिव्हली सांगितलं की आपण ह्या सगळ्या अप्लाय करूयात. आणि त्यांनी मला काही सजेशन्स पण दिले, मला ते पटले, माझी मीटिंग खूप छान झाली, हे मी आज सकाळीच इमेजिन करू शकते. जरी मला माहितीये की माझा बॉस खडूस आहे, काही ना काहीतरी नेहमी बोलत असतो, तरी मी सकाळीच बोलले तर माझ्या आयुष्यामध्ये तो त्या दिवशी तसाच तो बॉस वागणार आहे. तर नावडती गोष्ट पण आपण चांगल्या आनंदाने कशी करू शकतो ते आपण बघूयात. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा पहिलाच परिणाम मला दिसून आला आणि तो म्हणजे मला अगदी सुपरमार्केटच्या दाराजवळ गाडी पार्क करायला जागा मिळाली. म्हणजे काय म्हणाले आता, की मी सकाळीच कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे मला अगदी सुपरमार्केटच्या दाराजवळच गाडी पार्क करायला जागा मिळाली. त्यानंतर सुपरमार्केटमध्ये मला 2 मैत्रिणी भेटल्या, जिला मी बरेच दिवस भेटले नव्हते. अशी एक मैत्रीण मला भेटली. खरेदी झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी दुपारचं जेवणही बरोबरच केलं. मला भेटलेल्या दुसऱ्या एका मैत्रिणीने मला खूप दिवसांपासून हव्या असलेल्या, ज्यांचं मी स्वप्न बघत होते, अशी आश्चर्यकारक आणि स्वस्त अशा घर स्वच्छ ठेवणाऱ्या हाऊस क्लीनरची माहिती सांगितली. म्हणजे काय झालं, त्यांना त्या सुपर मार्केटला गेल्या तेव्हा एकतर त्यांना कार अगदी जवळच पार्क करायला मिळाली, प्लस त्यांना 2 फ्रेंड भेटल्या. त्यातली एक मैत्रीण तर त्यांना खूप दिवस भेटली नव्हती, ती अशी भेटली. हं. त्या दोघींनी एकत्र दुपारचं जेवण एकत्र केलं. दुसरी मैत्रीण होती, ती भेटल्यामुळं काय झालं, की जे रॉन्डाबर्नला एक मेड हवी होती, घर स्वच्छ ठेवणारी, ती तशी मेड त्या मैत्रिणींनी त्यांना सजेस्ट केली आणि तिच्यामुळे ती मिळाली त्यांना. सुपर मार्केटमध्ये मी खरेदी करत असताना ज्या गोष्टींची मला आवश्यकता होती, त्या जादूमयरित्या माझ्या डोळ्यापुढे येत होत्या. म्हणजे काय म्हणतात, आपण पण कधी कधी डीमार्ट मध्ये जातो शॉपिंग करायला. कधी कधी आपण लिस्ट नाही केली आणि आपण असंच गेलो, तर कधी कधी आपल्याला ती गोष्ट घ्यायची पण असते, पण आपण विसरून जातो, है की नाही. तिकडून फिरून जातो पण तसंच. पण त्या काय म्हणतात, मी खरेदी करत असताना सगळ्या गोष्टी, मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या अगदी मॅजिकली माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. मला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या त्या शेल्फमध्ये मोठ्या प्रमाणावर मांडून ठेवण्यात आल्या होत्या. एकापेक्षा एक विशेष गोष्टी मला दिसत होत्या. त्या सगळ्यांमुळे माझी खरेदी विक्रमी अशा कमी वेळात मी सामान घेऊन बाहेर जाण्यासाठी चेकआउट काउंटरला गेले आणि एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. मी घेतलेल्या वस्तूंची रजिस्टरमध्ये नोंद करणाऱ्या मुलीने मला अचानक विचारलं, तुम्हाला बॅटरीची आवश्यकता आहे का? म्हणजे काय त्या म्हणाल्या, की मी जेव्हा ही सगळी खरेदी केली, शॉपिंग केली आणि चेकआउट काउंटरला गेले, त्यावेळेस त्या मुलीनी, तिथे जे रजिस्टर करून घेणारी मुलगी असते, तिने विचारलं अचानक, की तुम्हाला बॅटरीची आवश्यकता आहे का? आणि ही एक महत्वाची वस्तू विकत घ्यायची मी विसरले होते. म्हणजे त्या गोष्ट विसरलेली असताना पण तुम्हाला कोणीतरी पॉइंट आउट केले, की त्यांनी विचारल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की मला बॅटरी घ्यायची होते, ती सुद्धा त्यांना मिळाली. त्याचीही तिने आठवण केल्याने सुपर मार्केटमधली माझी ही फेरी कल्पनेपेक्षा जास्त सोपी, सहज आणि आनंदी झाली. संपूर्णतया जादूमय झाली, असं त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे रॉन्डा बर्नने. सकाळच्या वेळेतील अगदी काही मिनिटं दिवस जादूचा जावा म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करण्यात घालवली होती. दिवसभरात घडणाऱ्या संभाव्य घटना आधीच चांगल्या प्रकारे घडल्या आहेत असं समजून मी आभार मानले होते. पण एवढ्या एका कृतीने तुमचा संपूर्ण दिवस वेगळ्या पद्धतीने उलगडत जातो. म्हणजे ही एक मिनिटाची कृती आहे, पण त्या एवढ्याशा मिनिटाच्या कृतीने तुमचा अख्खा दिवस तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही आनंदाने घालवू शकणार आहे. तुमचा दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्ही सकाळी नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी जागे झालात, की एकतर अंथरुणातच किंवा आंघोळ करत असताना, शॉवर घेत असताना किंवा कपडे घालून तयार होत असताना दिवसभरात तुम्हाला काय काय करायचं याची उजळणी करा आणि ते प्रत्येक काम अत्यंत चांगले प्रकारे झालंय असं समजून आभार माना. म्हणजे कधी करायचं हे पण त्यांनी सांगितलंय. अगदी तुम्ही अंथरुणात असतानाच करू शकता, आंघोळ करत असताना करू शकता, कपडे घालून घालून तयार होत असताना करू शकता.
कधीही करू शकता. ही जादूची कृती दिवसाच्या सुरुवातीला सकाळी अगदी एकाच सत्रात तुम्हाला करायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा पण मी इमॅजिन करेन, कल्पना करेन माझा अख्खा दिवस, त्यावेळेस एका वेळेतच अख्खा दिवस इमॅजिन करायचा आहे. नाहीतर मी दुपारपर्यंत केलंय आणि मी काहीतरी कुकरची शिट्टी वाजते म्हणून धावत धावत गेले, तसं करायचं नाही. तर ज्यावेळेस इमॅजिन कराल त्यावेळेस मॉर्निंग टू नाईट झोपेपर्यंत पूर्ण एकाच वेळेस एकाच दमात संपूर्ण करायचे आहे. मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करायचं याचं नियोजन करा. घडणाऱ्या प्रत्येक योजनेला किंवा घटनेला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. कल्पना करा की दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या याबद्दल तुम्ही अतिशय कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे हे जादूचे शब्द परत उच्चारत आहात. म्हणजे काय करायचंय, सगळ्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि त्यासाठी चांगल्या गोष्टी गेल्यात यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आभार व्यक्त करायचा आहे. तुम्हाला अतिशय कृतज्ञ वाटण्यासाठी तुम्ही घटनांची वर्णन करताना त्या कशा उत्कृष्टपणे घडल्या हे सांगण्यासाठी वेगवेगळी विशेषणे वापरा. म्हणजे आता त्यांनी बघा हा अख्खा पॅरेग्राफ तुम्ही विशेषण वापरायचे, म्हणजे जसं मी सगळ्यात स्टार्टिंगला आपला चॅप्टर हा चालू व्हायच्या आधीच सांगितलेलं की वर्ड्स म्हणजे शब्द, हे शब्द पॉवरफुल, पॉझिटिव्ह पॉवरफुल शब्द, म्हणजे पॉझिटिव्ह असू देत नाही तर निगेटिव्ह असू देत, पण काही शब्द हे खूप त्यांची स्वतःची प्रत्येक शब्दाची पॉवर आहे. पण जी काही विशेषण वापरतो आपण त्यांची स्वतःची खूप मोठी पॉवर असते आणि ते शब्द तुम्ही वापरल्यामुळे ते तुमची कामं खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. तर हे त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एकच सेकंड. तर हे कुठले कुठले तुम्ही वर्ड वापरू शकता बघा. त्यांनी सगळ्याचे उदाहरणं दिलेले आहेत. तुम्हाला अतिशय कृतज्ञ वाटण्यासाठी तुम्ही घटनांची वर्णन करताना त्या कशा उत्कृष्टपणे घडल्या हे सांगण्यासाठी वेगवेगळी चांगली विशेषणे वापरा. उदाहरणार्थ, विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी आभारी आहे. म्हणजे मीटिंगसाठी की काय आपण म्हणू शकतो, म्हणजे विश्वास ठेवण्यास, म्हणजे आपण पण बरेचसे मराठी शब्द वापरत नाही, पण आपण कधी आता हे विश्वास ठेवण्यास कठीण जाईल, खरं तर आमच्या अश्विनी मॅम म्हणतात कठीण जाईल हा शब्द पण निगेटिव्ह आहे, बोलायचा नाही. वा, मीटिंग माझी म्हणजे खूप अमेझिंग मीटिंग झाली आहे माझी. मला ज्या पद्धतीने हवं होतं ना, एक म्हणजे जो कुठला तुम्हाला त्यावेळेस एकदम शब्द आठवेल एकदम पॉवरफुल तो वापरायचा आहे. अमेझिंग किंवा वंडरफुल किंवा जे काही वाटतं ते तुम्हाला, जे कुठले पॉवरफुल शब्द आहेत ना त्याची लिस्ट करा, अक्षरशः ते शब्द वापरायला सुरुवात करा. त्यासाठी आभारी आहे. एक फोन केल्यानंतर एवढा आश्चर्यकारक बदल झाला याबद्दल आभारी आहे. म्हणजे मी एका फोन केल्यामुळे काय झालं, एवढा आश्चर्यकारक बदल झाला त्यासाठी आभारी आहे. कामाच्या ठिकाणचा माझा आजचा दिवस अनेक चांगल्या दिवसांपैकी एक होता. म्हणजे कसा माझा ऑफिस मधले दिवस कसा होता, चांगल्या दिवसांपैकी हा एक एकदम बेस्ट डे होता, त्याबद्दल मी आभारी आहे. या चित्तथरारक क्रीडा प्रकाराबद्दल आभारी आहे. म्हणजे एखादा मी स्पोर्ट्स बघते, क्रिकेट बघते, फुटबॉल बघते, बॅडमिंटन बघते, आहे की नाही, जे काही असेल ते, किंवा आपण विम्बल्डन बघतोय, वाव काय जबरदस्त आजचा हे झालं, मॅच झाली, तर कुठला तरी आपण शब्द, म्हणजे आता ह्यांनी कुठला वापरलाय, चित्तथरारक क्रीडा प्रकाराबद्दल आभारी आहे. आज आम्ही लिलया स्वच्छता केली आणि ते करताना खूप मजा देखील आली. म्हणजे त्यांनी हा काय शब्द केलाय, खूप मजा, त्याबद्दल मी आभारी आहे. म्हणजे जर मी घर स्वच्छ केलं तर बापरे, मजा आली बाबा घर स्वच्छ करून, सगळे जणांनी काय हेल्प केली त्यामुळे फटाफट कामं झाली, वाव मस्त वाटलं. हे जे म्हणजे हे पॉवरफुल शब्द वापरायचे आहेत आपण. मित्रांबरोबर तासभर बाहेर हिंडून खूप मजा आली, त्याबद्दल आभारी आहे. आज अगदी आरामात प्रवास झाला, त्याबद्दल आभारी आहे. आतापर्यंतच्या सगळ्यात चांगलं कौटुंबिक संमेलन झालं,
म्हणजे गेट टुगेदर, त्याबद्दल मी आभारी आहे. असे तुम्ही पॉवरफुल वर्ड्स वापरायचे. आपण बघा जसे आता हे पॉझिटिव्ह वर्ड सांगितले, तसंच आपण आपल्याही नकळत निगेटिव्ह वापरतो. तर ह्याबद्दल पण अवेअर राहायचंय. म्हणजे आता सपोज एखाद्या वेळेस आपण घरी घरी काहीतरी छान जेवण बनवलंय आणि आपण विचारलं जेवण कसं झालंय ग, किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेलो किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेलो, आपण सहज एखाद्या कार्यक्रमात गेलो जेवायला, सगळेजण बसलेत, आपली एखादी मैत्रीण जेवण आली, आपण विचारलं तिला काय ग कसं जेवण आहे, ती म्हणाली की सो सो आहे. काय झालं, हा हे बेसिक निगेटिव्ह वर्ड आहे है का नाही, बेसिक निगेटिव्ह आहे. पण आपण म्हणजे काय एखादी मैत्रीण म्हणे काय घाणेरडं जेवण आहे, शिट, म्हणजे कोणी खाऊ पण शकत नाही. काय काय त्या जेवणाला आपण दिली, म्हणजे किती निगेटिव्ह शब्द वापरला, पॉवरफुल निगेटिव्ह शब्द वापरला. कसलं घाणेरडं बोललो आपण किंवा शिट बोललो त्या शब्दाला, म्हणजे काय खूप निगेटिव्ह, म्हणजे त्या शब्दाची ऑलरेडी पॉवर, विथ माय फिलिंग्सची पॉवर, म्हणजे माझ्या भावनांची पॉवर त्याला दिल्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये काय अट्रॅक्ट केलंय, त्या जेवणाचं सोडूनच द्या, ते जेवण तुम्हाला खराबच मिळणार आहे. तिने ज्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीला एनर्जी दिली तर तुम्हाला ते खराबच मिळणार आहे. पण अख्ख्या दिवसभरात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करणार आहात तुम्ही. आणि आपण कधी कधी मग आपल्याला कळत पण नाही की का माझ्या बरोबर असं होतंय, कारण बिकॉज ऑफ मी काही गोष्टींना स्वतः निगेटिव्ह एनर्जी दिलेली. आपण कधी आजारी पडलो बघा, की ठीक आहे गोळी खाल्लं मला बरं वाटणारच आहे, आय नो, पण मी कधी कधी इतकं रंगवून सांगते, अरे काय माझा पाय दुखतोय यार, मला बसता येईना का उठता येईना, म्हणजे कधी कधी अगदी ते फील करून इमॅजिन करून, म्हणजे त्या समोरच्याला त्याचा पाय दुखल्यासारखा वाटला पाहिजे, इतकंच कळवळून आपण सांगत असतो. पण आपण बघा, आपल्याही न कळत आपण जी एखादी गोष्ट निगेटिव्ह आहे काय किंवा पेनफुल आहे त्या गोष्टीला आपण आपली एनर्जी देत असतो. त्या शब्दांमध्ये ताकद आहे, त्या शब्दांना मी माझी फिलिंग्स देते. काय होणार आहे, माझा जर पाय दुखत असेल ना, तो जर आज दिवसभर थांबणार असेल ना, तर तो 10 दिवस पुढचे थांबणार नाहीये दुखायचा. काय केले, मी त्याला पॉवर दिली आहे, त्या निगेटिव्ह गोष्टीला, त्या दुखण्याला मी माझी पॉवर दिलेली. आणि प्लस जर मी ज्याला कोणाला सांगत असेल ते पण म्हणणार बाई असंच असतं, मग तर डबल. मग हे जे आहे ना, हे पॉवरफुल शब्द जसे पॉझिटिव्ह आहेत, ते पॉझिटिव्ह शब्द पण पॉवरफुल शब्द कुठले आहेत, मी माझ्या आयुष्यामध्ये कसे वापरू शकणार आहे, त्यामुळे माझा अख्खा दिवसच चांगला झाला पाहिजे, तर व्हायलाच पाहिजे, पण माझ्या बाकीचे पुढचे दिवस पण चांगले गेले पाहिजेत. प्लस तसंच आपण निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत पण जागृत राहायला पाहिजे, की आपण कसे त्या गोष्टींना ऊर्जा द्यायची नाहीये. कोणी जरी आपल्याला तसं बोललं ना, तर ठीक आहे, मी मी चेक करते, असं थोडक्यात म्हणायचं, नॉर्मल एकदम फिलिंग द्यायची नाही त्याला. त्याची जरी माणसाची समोरच्याची तशी ती इच्छा असेल, तर आपण ओके म्हणायचं, ठीक आहे मी चेक करते, बघते, मी पण एन्जॉय करते, बघूया, असं म्हणू शकतो. नॉर्मल व्हायचंय, आपण त्याला जास्त भावना नाही द्यायच्यात आपल्या. तर मी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. वरील प्रत्येक अनुभवानंतर तुम्ही जर मोठ्याने आभारी आहे असं म्हटलं, तर ही जादूची कृती आणखी शक्तिशाली ठरते. पण हे शब्द मोठ्याने म्हणण्यासारखी परिस्थिती नसेल, तर तुम्ही ते मनातल्या मनात देखील म्हणू शकता. म्हणजे हे शब्द तुम्हाला मोठ्याने नसतील म्हणायचे. अमेझिंग, वंडरफुल, वाव, हे जे विशेषण आहेत, आपल्याला विशेषण आपण शाळेत शिकलोय की नाही मराठीत, मग विशेषण, विशेष शब्द, ते शब्द आपण आपल्या डिक्शनरीमध्ये, आता त्याची मराठी व्हॉकॅब्युलरी वाढवायचे आणि ते शब्द बोलायचे. नाही मराठी शब्द, मला मराठी शब्द जास्त आठवतच नाही, तर मी इंग्लिशच शब्द वापरते, तर ते वापरा जे तुम्हाला इझी वाटेल. कनेक्शन निर्माण झालं पाहिजे आपल्या त्या शब्दांबरोबर, ते महत्वाचं आहे. ना इंग्लिश, ना मराठी, ना हिंदी. माझी मुलं तर हिंदी इंग्लिश बोलतात, मराठी पण त्यांना शब्द आठवले नाही तर मध्येच हिंदी बोलतात, त्यांना त्याच्याशी कनेक्शन वाटतं. मग मी म्हणायचं नाही मराठी मराठीच बोल, नाही, त्यांना त्याच्यातून कनेक्शन निर्माण होत असेल तर ते बोलू दे, पण असे शब्द आपण बोलायचे आहेत जास्तीत जास्त. दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी आणि घटनेसाठी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीची शेवटी मला आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे. म्हणजे ही तुम्ही काय केलं, सकाळचं तुम्ही इमॅजिन केलं की तुम्ही तुमचा अख्खा दिवस कसा जाणार आहे तो इमॅजिन केला, आणि त्यानंतर काय म्हणायचंय बघा,
या जादूच्या कृतीच्या शेवटी काय म्हणायचंय मला? आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. म्हणजे मी काय अट्रॅक्ट करते अजून माझा अख्खा दिवस रुटीनचा जो आहे तो तर मी आकर्षित करतेच, पण कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर मला काय म्हणायचंय? ही खूप महत्वाची सेंटेन्स आहे. आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे असं म्हणायचंय. म्हणजे कुठलीही गुड न्यूज मी आकर्षित करू शकते. ठीक आहे, असं म्हणा. मी प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली की न चुकता त्या दिवशी येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभार मानते. म्हणजे आम्हाला तर अश्विन मॅमनी सकाळी रोज उठलं की बाहेर जायचं, आकाशाकडे बघायचं आणि म्हणायला शिकवले, आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह टू ऑल गुड्स आणि थँक्यू 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 युनस, गुड न्यूज कमिंग टू मी असं म्हणायला शिकवलंय. म्हणजे ती सकाळीच म्हणायचंय तुम्हाला काय, आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे. म्हणजे चांगली कुठली तरी माझी आयुष्यात बातमी मला समजती, कुठलीही असू शकते. माझ्या मुलाने एखादी छान गोष्ट केली, मुलीने काहीतरी छान केली, कोणीतरी माझ्या जेवणाचं काम कौतुक केलं, किंवा कोणीतरी माझं काम जे मी करते त्याला अप्रिशिएट केलेलं आहे, किंवा मला कुठलीही गुड न्यूज येऊ शकते माझ्या आयुष्यामध्ये. हा, तर त्या गुड न्यूज मला माझ्या आयुष्यभर हव्या असतील तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत. सकाळीच काय करायचंय? अख्खा दिवस इमॅजिन करायचं आहे, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायचे, आभार मानायचे आहे, आणि काय म्हणायचंय ते करून झालं की आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे. मी स्वतः प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली की न चुकता त्या दिवशी येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभार मानते. परिणामी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या एवढ्या महत्वाच्या बातम्या मला कळायला लागल्या. एका दिवसानंतर दुसरा दिवस, एका आठवड्यानंतर दुसरा आठवडा, एक नाही दोन नाही, महत्वाच्या बातम्यांचा नुसता वर्षाव व्हायला लागला. प्रत्येक वेळी महत्वाची बातमी कळली की मी हर्षभरित होऊन विशेष कृतज्ञता व्यक्त करायचे, कारण या बातम्या येण्यापूर्वी मी ज्या कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर केला आहे हे मला माहीत असायचं. म्हणजे ती बातमी एखादी मला गुड न्यूज कळाली तरी ती मिळाली म्हणून त्यासाठी परत कृतज्ञता व्यक्त करायचे, कारण ती मिळावी म्हणून मी आधीच हे केलेलं आहे ना, त्याच्या कृतज्ञता व्यक्त केलेले आहे. या आणखी कृतज्ञतेमुळे महत्वाच्या बातम्या येणं सुरूच राहिलं. तुम्ही यापूर्वी कधी ऐकली नसेल एवढी महत्वाची बातमी जर तुम्हाला ऐकायला मिळावी असं वाटत असेल तर माझे अनुकरण करा, माझ्या पावलावर पाऊल टाकत राहा. तर आजचा आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे. आपण आता जादूची कृती क्रमांक 14 असाइनमेंट काय आहे ते बघूयात. अनुभवा जादूचा दिवस. पहिलं काय आहे? काउंट युअर ब्लेसिंग, किंवा 10 वरदानांची यादी करायचे. प्रत्येक 10 वरदान लिहून झाले की प्रत्येक वरदान वाचायचंय. वाचून झालं की 3 वेळा थँक्यू 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 असं म्हणायचंय. सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात, संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी काय काय कामे करायची आहे नियोजन करा. प्रत्येक योजना किंवा घटना चांगल्या प्रकारे घडली आहे असं समजून आभारी आहे असं म्हणा. कल्पना करा की दिवसाच्या शेवटी प्रत्येक गोष्ट नीट चांगल्या प्रकारे घडून आल्याबद्दल तुम्ही अतिशय मनापासून कृतज्ञ व्यक्त करत आहात आणि आभारी आहे असं म्हणत आहात. तुमच्या दिवसभरातल्या सगळ्या योजना हुशारीने पार पडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीची सांगता करा. आज येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा. सगळ्यात लास्ट कोणती आहे? आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असं म्हणा. तर हा आपला चॅप्टर इथे संपलेला आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता.